सकाळचे 7:03 हा व्हिडिओ आहे. ह्या स्क्रॅप रिक्षा बघा, सकाळी 7:03 जर एवढी गर्दी असेल मार्केट कमिटीमध्ये, तर पहाटे 4 वाजल्यापासून किती गर्दी असेल ही अशा स्क्रॅप रिक्षांची आवाजावी आणि सिलेंडरची वाहतूक असते. किती स्क्रॅप रिक्षा दिसतील आणि किती पब्लिक आहे सकाळी 7:05 आसपास. तर मला सांगा, एवढ्या गर्दीत जर असं काही झालं तर याला जबाबदार कोण? कालबाह्य रिक्षा ह्या बऱ्याच ह्या मार्केट यार्डमध्ये फिरत आहेत, तर यांच्यावर कायदेशीर कारवाई कोण करणार? बाहेरच्या रिक्षा, बाहेरच्या जिल्ह्यातील रिक्षा आहेत, ह्या सगळ्या कालबाह्य रिक्षावर बंधनकारक कोण आहे? RTO, मार्केट यार्ड कमिटी. उद्या जर अनर्थ घडला तर याला कोण जबाबदार राहणार? हे मार्केट कमिटीचे एवढे पब्लिक असतं. ह्या पब्लिकमध्ये जर समजा चुकून काही झालं, MH12ची रिक्षा आहे, कालबाह्य रिक्षा, अशा रिक्षावर बंधन कोण घालणार? हे 7:05 एवढं जर पब्लिक असेल तर पहाटे पब्लिक किती असणार आहे? यासाठी RTO, प्रशासन आणि मार्केट कमिटीचे राजेंद्र तुकाराम काकडे मानेसाहेब हे जबाबदार असतील का? किंवा उद्या जर मोठा अनर्थ घडला तर यासाठी कोण जबाबदार राहणार? सकाळी 7:05 जर एवढी गर्दी असेल तर पहाटेच्या वेळी 4 वाजून ज्यावेळेस लिलाव चालू होतो त्यावेळेस किती गर्दी असणार आहे? लिलाव करणारे हे व्यापारी आहेत. पांडुरंग यांना विचारा सकाळी किती गर्दी आहे. झाकीर भाई, पांडू नाव सांग सगळं. नाही सांगितले तरी चालेल, मी हुडकून काढणार. तुम्ही नावं नका सांगू. झाकीर भाई, ए तुझं सगळं नाव सांग. अरे सांग रे. नाही काही बी असू दे, नाही सांगितलं तर मी हुडकून काढणार. अशा गर्दीत तुम्ही काय करणार मला सांगा? उद्या जर अनर्थ मोठा घडला तर ह्या गॅसवर चालणाऱ्या रिक्षाला कायदेशीर बंधनकारक कोण घालणार? विश्व 24 तास न्यूज, माळशिरस, विष्णुकुंभार, अकलूज. 98 34 28 40 74.